हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. पुणे बिबेवाडी येथे आपली साईप्रिया नावानी क्लिनिक आहे. इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते. इथे वापरली जाणारी मेडिसिन सर्व स्टँडर्ड आणि जर्मन मेडिसिन्स असतात. इथे बरे झालेले पेशंटचे आपण रिव्ह्यू घेतो. त्या टेस्टिमोनियलमध्ये जी पेशंट्स सांगतात ते त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतात. काहीही स्क्रिप्टेड नसतं. पेशंट्सना फॉल्स होप्स द्यायचे नाही आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येत. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. गांधी येणे, पित्तगांधी किंवा शीतपित्त हे असे इंग्लिशमध्ये त्याला अर्टिकेरिया असेही म्हणतात. अर्टिकेरियासाठी क्रॉनिक, ॲक्यूट आणि इंड्यूस्ड. ॲक्यूटमध्ये साध्या साध्या गोष्टींचं ॲलर्जिक रिॲक्शन आल्यासारखे सिम्पटम्स असतात. सडन बम्पी रेडनेस असे पॅचेस येतात, लाल लाल चकते पडतात, इचिंग होतं, असनिंग इचिंग होतं, काही काही वेळेला पेन असतं आणि लाल लाल असे अंगभर चकते उठू शकतात, कुठेही उठतात आणि अनियमित असे चकते असतात. सेम क्रॉनिकमध्ये तसंच असतं. फक्त ॲक्यूटमध्ये कसं टेम्पररी काही काहींना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर किंवा काही काहींना काहीतरी ॲलर्जिक गोष्टीमुळे पण ट्रिगर होऊ शकते. असे बरेच गोष्टींनी पॉझिटिव्ह फॅक्टर ॲक्यूट कंडिशनमध्ये होते. पण क्रॉनिकमध्ये हे ट्रिगर पॉईंट हे काहीही असू शकतं. म्हणजे अंगामध्ये उष्ण होणे, ॲसिडिक बॉडी असणे, खाणपिणमध्ये ॲसिडिक गोष्टी खाल्ल्या गेल्या तर जास्तीत जास्त तळलेले पदार्थ, तेलकट, तुपकट, तिखट असे पदार्थ जास्त आहारामध्ये घेणे, अनियमित खाणपिण असणे, त्याच्याबरोबर झोप न व्यवस्थित घेणे, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, पोट न साफ होणे किंवा लॉंग टर्ममध्ये डिसिजेसनी अफेक्ट झालेले मेडिसिनचे साईड इफेक्ट असणे, ह्या सगळ्या गोष्टी अर्टिकेरिया ट्रिगर करण्याची शक्यता असते. ही अर्टिकेरिया स्टार्ट होण्यापूर्वी काही सिम्पटम्स आपल्याला येऊ शकतात. जसे की वारंवार तहान लागणे, भूक कमी होणे, अंगात जळजळ होणे, अंग जड होणे, अंग पेनफुल वाटणे. ह्या थोडंसं म्हणजे आपली बॉडी एक वेगळ्या फेजमध्ये जाते. त्यावेळेला एक रिॲक्शनरी फेज चालू असते बॉडीमध्ये. त्यावेळेला ते बिफोर हे सिम्पटम्स आपल्याला हे अर्टिकेरियाचे त्रास होण्याआधी हे सिम्पटम्स दिसू शकतात. आणि अर्टिकेरिया ही ॲलोपॅथीमध्ये एस्पेशली त्याला लॉंग टर्ममध्ये मेडिकेशन, लॉंग टर्ममध्ये अँटीहिस्टॅमिनिक, स्टेरॉइड्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स देऊन त्या ट्रीट करतात. पण परमनंट ट्रीटमेंट नाही आहे. ट्रिगर पॉईंट्स हे असतंच आणि त्यांनी लॉंग टर्ममध्ये कंटिन्यू मेडिकेशन घेतलं पाहिजे. पण होमिओपॅथीमध्ये ठराविक पिरियड मेडिसिन्स घेतल्यानंतर हे पूर्णपणे बरं होतंय. हे आपण आता आपल्या पेशंटकडून ऐकणारच आहोत. ह्याचे सिम्पटम्स असे आहेत की लाल, गोलाकार, फुगीर चकते येतात. अंगावर, पूर्ण शरीरावर कुठेही येऊ शकतात. हे अनियमित असतात. तसेही सर्कल्स असतात. काही काही वेळा जास्त एकदम येतात किंवा काही काही छोटे छोटे स्पॉट्स असतात. इचिंग अनबेरेबल, सडन इचिंग होतं. ज्यांना क्रॉनिक कंडिशन्समध्ये येतं त्यांना खूप प्रचंड त्रास होत असते, असहनीय असते. आणि त्याचं बेसिक मेकॅनिझम असं आहे, रिॲक्शनरी पार्टमध्ये जे स्किनमध्ये असतात इम्युन सेल्स, म्हणजे मास्ट सेल्स म्हणून असतात, ते एक प्रकारचं हिस्टॅमिन नावाचं केमिकल रिलीज करतात आणि हिस्टॅमिन रिलीज झाल्यामुळे हे आपल्याला इचिंग आणि स्वेलिंग आणि रेडनेसचे सिम्पटम्स येतात. पर्टिक्युलरली कोणतेही फूडच्या रिलेटेड ॲलर्जी नसतंच, कारण ही त्यांच्या बॉडीमध्येच ऑलरेडी ॲलर्जिक मोड ॲक्टिवेट झालेली असते आणि ते केव्हाही ट्रिगर होऊ शकते. फक्त ह्यात बेसिक गोष्टी एवढेच आहेत की उष्ण पदार्थ खाणे, ॲसिडिक गोष्टी खाणे, तळलेले तेलकट असे स्पायसी फूड्स खाणे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे ते ट्रिगर पॉईंट्स असतात. अनियमित लाईफस्टाईल, झोप न घेणे आणि स्ट्रेस हे सगळ्यात मेन कॉजला फॅक्टर आहे. आणि ॲसिडिटी, मॅक्झिमम ॲसिडिटी होणं टाळलं पाहिजे. आणि ह्यात स्पेशली होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा देतो मेडिसिन्स तेव्हा सगळ्या पॉईंट्सनी विचार करून आम्ही कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये मेडिसिन्स दिलं जातं. त्यामुळे रिझल्ट्स खूप अप्रतिम येतात. आता जे आपल्याकडे पेशंट आहेत जवळजवळ 20-25 वर्षापासून ज्यांना त्रास होता अर्टिकेरियाचा आणि ते बरेच मेडिसिन्स वगैरे घेऊन थकले होते आणि त्यांना आता होप्सच नव्हता की त्यांना बरं होईल असं. जेव्हा इथे आले त्यांना मेडिसिन्स घेतल्यानंतर खूप रिलीफ वाटलं. बघूयात आपण त्यांचेही मनोगत ऐकूयात, त्यांनी काय म्हणतात, त्यांचे स्वतःचा अनुभव कसा होता मेडिसिनच्या बाबतीत. आणि होमिओपॅथी हे छान पद्धतीने काम करून त्यांना कितपत रिलीफ दिलेलं आहे हे त्यांनी सांगतात, त्यांचंही ऐकूयात आपण. तर माझं नाव सारिका कलगुडे. पहिलं मला तर पित्ताचा आणि पाय दुखायचे, अशक्तपणा व्हायचा, त्याच्यासाठी मी मॅडमकडे आली ना. तर त्यांच्या औषधांनी खूप मला फरक पडला आणि अशक्तपणा, गोळा जे यायचं ते मला एकदम म्हणजे थांबलं. त्यामुळे मला असं वाटलं की चला एलर्जीचा पण मला त्रास व्हायचा. मी त्या मॅडमशी बोलली, त्या बोलल्या हो होईल. आणि मग आमच्या काकांना पण त्यांच्याकडून फरक पडला, त्यांनी औषध घेतलं. तर मग मी पण त्यांच्याकडून एलर्जीसाठी औषध घेतलं. मला खूप
एलर्जीचा इतका म्हणजे 22-23 वर्ष जास्त झाली मला त्रास व्हायचा आणि अंगावरती रेशेस यायची पूर्ण लाल होऊन. 20-25 वर्षापासून मला एलर्जीचा त्रास व्हायचा. तर मी भरपूर दवाखाना केले, म्हणजे 20-25 वर्षापासून औषधं भरपूर घेतली दुसरीकडून, पण काही फरकच पडला नाही. मला असं वाटलं की ते काही बरंच होणार नाही. मग ते आमचे काका त्यांना खूप त्रास होता दुसरा स्पेशलाइज, त्यांना त्या मॅडमकडनं औषधं घेतली, छान फरक पडला. तर मग मी पण बोलले की त्यांच्याकडून औषधं घेऊन बघते बोलली, प्रयत्न तर करून बघायचं. प्रयत्न करायचं म्हणून घेतले आम्ही त्यांच्याकडून औषधं. मला दुसरं म्हणजे एलर्जी म्हणजे मला असं काही दुसरं खाल्लं ना असं काही वावळू की खूप अंगाला खाज यायची, रेशेस खूप लाल लाल चट्टे पडायचे पूर्ण चेहऱ्यापासून पूर्ण पायापर्यंत, असे खूप लाल लाल चट्टे होऊन असं आगाग व्हायची, कुठे बाहेर जायला पण नको वाटायचं त्याच्यामुळे. आणि मग मॅडम कडून औषधं घेतले, त्यांनी खूप समजावून सांगितलं. कोर्स केल्यामुळे मला अगदी म्हणजे बरं आहे, त्याच्यामुळे त्रास पण पूर्णपणे गेलाच असं म्हणायचं की अजिबातला त्रास होतच नाही, असंच झालं कोर्स पूर्ण केल्यामुळे. आणि अजून पण म्हणजे चालू आहे कोर्स थोडाफार. पूर्वी तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा पायात गोळे यायचे, अशक्तपणा वगैरे होतं, ते किती दिवस औषधं घेतली तुम्ही? ते तरी 1-2 महिनेच घेतलं, ते काही जास्त कोर्स नाही केला, 1-2 महिनेच घेतलं. तर मला खूप म्हणजे आतापर्यंत मला तसं झालंच नाही पुन्हा. आणि मग अंगावरचं जे अलर्जी सारखं वाटायचं ते पित्त उठल्यानंतर जसं होते तसं ते किती वर्षापासूनचा त्रास होता? मला कमी येते? मला 15 दिवसांच जाणवलं, म्हणजे की मला ते होत नव्हतंच. म्हणजे मी तुम्ही बोललेल्याप्रमाणे मी ते औषधं घेत होती ना, तरी पण ते थोडंफार खात होते, तरी पण मला ते असं जास्ती होत नव्हतं. नाही तर नेहमी रोजच मला ते गोळी बाहेरची घ्यावी लागायची. ती बाहेरची गोळी मला घ्यावी लागत नव्हती ते खाल्ल्यामुळे. तरी पण ते होमिओपॅथी घेतल्यानंतर, होमिओपॅथीची औषधं चालू केल्यानंतर ते खूपच कमी महिन्याभरात तर मला इतका अनुभव आला की मला आता खूपच बरं वाटतंय आणि एकदम थंडावा शरीरामध्ये असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे तो एकदम आगाग व्हायचे, लाल लाल चट्टे व्हायचे आणि खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळे काय खायला पण इच्छा व्हायची नाही, बाहेरचा वावून वगैरे. त्याच्यामुळे एक 22-25 वर्ष असतीलच माझ्या लग्नाच्या आधीपासून. माझ्या लग्नाला आता 17 वर्ष झाली, तर मला बहुतेक 22-23 वर्ष जास्ती झाले असतील. मला ते खूपच त्रास होत त्याचा, म्हणजे काही वावळू खाल्लं ना का इतका अंगाला पूर्ण एलर्जी व्हायची, रोजच मला तो त्रास व्हायचा, रोजच मला बाहेरच्या गोळ्या घ्यावे लागायच्या. आणि इतके मी दवाखाने केले, भरपूर दवाखाने केले त्याच्यासाठी, मुंबईपासून पुण्यापासून, पण ते मला काही फरकच पडला नाही त्याच्या. केल्यापासून कधीपासून वाटलं की मग त्याच्यानंतर किती महिने औषधं कंटिन्यू ठेवली आपण? तरी आपण 6 महिने जर तो कोर्स केला ना, तर पूर्णपणेच तो म्हणजे गेल्यासारखंच झालं. ते मला बाहेरची पण औषधं घ्यावी लागली नाही, जावं पण लागलं ना बाहेर कुठल्या औषधांसाठी, नाही बरंच झालं पूर्ण 100% पूर्ण. मग त्याच्याबरोबर आणि पित्ताचा जे त्रास होतं ते जळजळ वगैरे होतं, मळमळ होतं, परत चक्कर यायचं तुम्हाला? ते पण म्हणजे ते तर पहिला आपण जेव्हा केलं तेव्हापासूनच मला पूर्ण त्याच्याने बरंच आहे, त्याच्याने पूर्णपणेच बरं आहे. पण हे जे एलर्जीचं आहे ना, ते मी खूप कंटाळली होती त्याच्याने, की मला असं वाटलेलं की ते होणारच नाही माझं बरं. पण ते आमच्या काकांनी घेतलं आणि मला बोलले तू एकदा जाऊन बघ, तिथे होईल बरं त्याच्याने. म्हणून मी इथे आली, त्या ह्याच्याने मला खूप बरं वाटलं औषधांनी. आणि 6 महिन्याचा कोर्स केल्यामुळे पूर्णच ते बरंच झालं असं. आता परत मग कधी त्रास वगैरे असं झालं वगैरे? नाही, असं आतापर्यंत तरी नाहीये. आता त्याच्यानंतर पित्ताच्या गोळ्या वगैरे खावे लागतात वगैरे? असं काय? तसं काही नाही कधीच? अलर्जीचं वगैरे कधी घ्यावं? एलर्जीचं कधीच नाही. आता आपण औषधं थांबून किती 1 वर्ष होत असेल? 1 वर्ष जास्त झालंच असेल. 1 वर्ष औषधं थांबून झालेले, 1 वर्षात परत कधी त्रास झालेला नाही? पण खूप फरक खूपच आहे औषधांनी. म्हणजे बाहेरच्या जे आपण औषधं घेतो ना, त्याची भीती वाटते की अजून काहीतरी होतंय असं मला वाटायचं बाहेरची औषधं घेतली. ओव्हरऑल तुम्हाला होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी मध्ये काय फरक वाटतंय? जी आपण बाहेरची औषधं घेतो ना, त्याच्यानी जे आपल्याला असं भीती असते की काही ना काहीतरी दुसरंच व्हायचं औषध म्हणून, त्याच्यामुळे आपण टाळाटाळ करतो. पण होमिओपॅथीने काहीच होणार नाही याची अगदी खात्री मला तरी झाली आहे निदान. कारण की मी 6 महिने घेतलं, मला दुसरं काहीच त्याच्याने त्रास झालेला नाही, उलट माझा त्रास कमी झाला त्याच्याने. म्हणून मला तरी असं वाटतं की होमिओपॅथी ह्या औषधं जी आहेत ना, तीच पर्याय. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीचं काय आहे, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल? म्हणजे बाहेरची जी आपण औषधं घेतो त्याच्याने असं म्हणजे एक भीती असायची की त्याच्यामुळे दुसरं काही होईल की असं, त्याच्याने भीती असते. पण जे होमिओपॅथी औषध आपण घेतो त्याच्याने मला अजिबात असं म्हणजे काही त्रास पण झाला नाही आणि म्हणजे छान त्याच्याने फरक पण पडला की मला वर्षभरामध्ये दुसरी औषधं घेण्याची गरज नाही पडली. आणि मॅडम पण चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलं आणि त्या गोळ्यांचं ना असं म्हणजे की आपल्याला असं वाटतं की खूप महाग आहे,
तर त्या गोळ्या पण एवढं काही महाग वगैरे नाही आहेत आणि बाहेरचे जे ऐकतात ते आपल्याला महाग पण खूप त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला ह्या दवाखान्याबद्दल, होमिओपॅथी ट्रीटमेंट बद्दल काय अनुभव आला? अनुभव म्हणजे फरक तर पडलाच आहे मला आणि शेवटी बाहेरच्या औषधांची जी भीती होती ती पण औषधं गोळी घेऊ की नको आणि खूप महाग पण असायची. पण हे जे क्लिनिक मधून मी औषधं मॅडम कडून घेतल्या, त्यांनी समजावून सांगितलं आणि त्या पद्धतीने कोर्स केला. 6 महिने कोर्स मुळे मला इतका फरक पडला की मला दुसऱ्या औषधांची गरजच नाही पडली आणि एवढे काही महाग पण नाही आहेत ती औषधं, त्याच्यामुळे छान अनुभव. तुम्ही इतर पेशंटना किंवा बाकी आणखीन होमिओपॅथी रिलेटेड किंवा बाकी इतरांना काय सांगू इच्छिता? मला तरी असं वाटतं की मला तर खूप छान अनुभव आला या क्लिनिक मधून औषधं घेऊन, होमिओपॅथीच्या औषधांनी. तर इतरांनी पण घ्यावी हे औषधं. बाहेरचं साईड इफेक्ट्स होऊन आपल्याला खूप भीती पण वाटते, त्याच्यामुळे ह्या याच्याने काही भीतीच नाही. त्यामुळे इतरांना पण मला असं सांगायचं आहे की तुम्ही पण ही औषधं घ्या आणि तुमचा जे काही आजार असेल त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच फरक पडेल. मला तरी पडलाय म्हणून मी तुम्हाला पण माझ्या अनुभवावरून सांगते की नक्कीच फरक पडेल म्हणून. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा याकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.